आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। तर उर्फीवरून चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय, कारण स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणामध्ये पिसला जातोय याचं आज मनात शल्य आहे। राहिला विषय नोटिशीचा, तर मला येणाऱ्या अशा 56 नोटिशी आणखी एकाची भर पडली आहे। जे सार्वजनिक ठिकाणी नंगा नाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी, तर तिला ती न देता हा नंगा नाच होऊ देणार नाही अशी भूमिका घेणारीला पाठवली। असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरू राहणार असल्याचं ट्विट चित्रा वाघ यांनी केलेलं आहे। तर चित्रा वाघ आणि चाकणकरांमध्ये नेमकं काय झालंय पाहूयात। ज्या वेळेला एखादी महिला अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये उघडी नागडी फिरत असताना समाज माध्यमांमध्ये हे व्हायरल होत असताना त्याची स्युमोटोमध्ये दखल का घेतली गेली नाही आणि त्याच्यावर कारवाई का केली गेली नाही? हिअरिंग घेणं आणि केसेस सोडवणं हे तर तुमचं कामच आहे। राज्य महिला आयोग काम करत असताना आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीला न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्याने मांडत आहोत। या आयोगाची फार मोठी गरिमा आहे। 30 वर्ष काम करणारा हे आयोग आहे। तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन दिवाणी न्यायालयाचा अधिकार आयोगाला आहे, एका न्यायालयाच्या वरती तुम्ही शिंतोड उडवण्याचं किंवा अपमान करण्याचं काम एका पत्रकार परिषदेमध्ये करतो। त्याच्यामुळे या नोटीसच्या माध्यमातून आपल्याला समजेल 2 दिवसामध्ये ते कोणती कागदपत्र सादर करतील। त्यांचं कोणतेही उत्तर आलं नाही तर पुढे आयोग त्यावरती कारवाई करेल। तर बातमी प्रसिद्धीच्या हव्यासाची आणि उर्फी जावेद हे नाव सध्या राज्याच्या राजकारणामध्ये खूपच गाजतंय। चित्रा वाघ यांनी उर्फीवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे, मात्र चित्रा वाघांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही उर्फीचा उद्दामपणा काही कमी होताना दिसत नाही। रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघांमध्ये उर्फीवरून वाकयुद्ध सुरू असतानाच उर्फीनंही आता चित्रा वाघांवर निशाणा साधलाय। चित्रा वाघांनी केलेल्या ट्विट नंतर उर्फीनं पुन्हा एकदा हातात बेड्या आणि अंगावर फक्त बिकिनी असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे। कॅप्शनमध्ये मला काही जणांना असंच पाहायचंय ना असं लिहिल्यानं आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय। आणि त्यानंतरची मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मनोरंजन विश्वाशी निगडित, कारण बॉयकॉट बॉलिवूडचा बॉलिवूडनं चांगलाच धसका घेतल्याचं दिसतंय। अखेर या विरोधात सुनील शेट्टीनं आवाज उठवला। गुरुवारी यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबत एक बैठक घेतलेली होती आणि त्यावेळी सुनील शेट्टीनं दस्तूरखुद्द योगी आदित्यनाथांकडे हा ट्रेंड थांबवण्यासाठी मदत करण्याची विनंती केलेली आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड 2022 मध्ये सर्वाधिक गाजलेला हॅशटॅग। This is Rakesh Dhawan, Mission Control initiating command for launch. Go! 2023 मध्येही बॉलिवूडने हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंडचा धसका घेतलाय आणि म्हणूनच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या बैठकीत सुनील शेट्टीने थेट या विषयाला हात घातला आणि हा ट्रेंड थांबवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली। मेरा यही कहना था, ये जो हैशटैग बॉयकॉट बॉलीवुड का जो ट्रेंड कर रहा है उसका बदलना बहुत ज़रूरी है। वो अगर बदल जाए तो बहुत कुछ बदलेगा, क्योंकि वो हमें इम्पैक्ट कर रहा है। यस, कंटेंट भी हमें सुधारना बहुत ज़रूरी है, लेकिन वो हो जाएगा, क्योंकि बिजनेस का सक्सेस या फेलियर होता ही रहता है। सब्जेक्ट्स गलत जाएंगे, लेकिन अगर ये ट्रेंड हट जाए और ये जो स्टिग्मा है वो अगर हट जाए तो बहुत बड़ी बात है। सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड विरोधी वातावरण निर्माण झालं। त्यामध्ये नेपोटिझमचा वाद गाजला आणि हॅशटॅग बॉलिवूड ट्रेंड वाढला। त्याचा पहिला फटका बसला तो आलिया भट्टच्या सडक सिनेमाला। या सिनेमाचा ट्रेलर हा यूट्यूबवर सर्वाधिक डिसलाईक व्हिडिओ ठरला होता। त्यानंतर आमिर खानचा लाल सिंग चड्डा बॉक्स ऑफिसवर दडकून आपटला। त्यानंतर अक्षय कुमारचे रांगेत 4 सिनेमे आपटले। लायगर, थँक गॉडलाही या ट्रेंडचा फटका बसला।
2022 मध्ये बॉलिवूडचे कोट्यवधी रुपये बुडाले आणि फ्लॉपची रांग लागली. पूरी दुनिया से कहो कॉपीदार. और योगी जी ने ये भी कहा पहले ही कि बॉलीवुड का कंट्रीब्यूशन, हिंदी फिल्म का कंट्रीब्यूशन बहुत रहा है इंडिया के ग्रोथ में, म्यूजिक में, कल्चर में. तो शुरुआत कहीं ना कहीं हुई है. एंड आई जस्ट प्रे एंड टू द पीपल ऑल्सो कि ये एक ट्रेंड बंद कर लीजिए, क्योंकि सारे लोग एक नहीं होते. नव्या वर्षात नवीन सुरुवात करण्याआधीच पठाण सिनेमाचा वाद सुरू झाला आणि पुन्हा एकदा #बॉयकॉट बॉलिवूडची दास्ती बॉलिवूडला वाटायला लागली. कोविडमधून सावरू बघणाऱ्या बॉलिवूडला #बॉलिवूडचा तोडगा अजूनही सापडलेला नाही आणि म्हणूनच आता थेट राजकारण्यांना विनंती करण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये नवं बॉलिवूड उभं करण्याचं स्वप्न बघणारे योगी आता #बॉयकॉट बॉलिवूड थांबवण्यासाठी काही करणार का हे बघावं लागेल. तोपर्यंत बॉलिवूड वाद आणि बॉयकॉटचा खेळ सुरूच राहणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यानंतरची महत्त्वाची बातमी येते दिल्लीमधून, कारण दिल्लीतील अंजलीच्या मृत्यूला तब्बल 6 दिवस लोटले असले तरी तिच्या मृत्यूचं गूढ काही उलगडलं नाही आहे. जसजसा तपास पुढे सरकतोय तसतसा या प्रकरणाचा गुंता वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या प्रकरणात सर्वात आधी पोलिसांनी अंजलीच्या मैत्रिणीचा शोध घेतला. निधीच्या चौकशीमधून या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होईल अशी पोलिसांना अपेक्षा होती. मात्र निधीच्या जबाबामुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलंय. तसंच अंजलीच्या मृत्यू प्रकरणी आणखी दोघांचा समावेश असल्याचं उघड झालंय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या 5 आरोपींना शुक्रवारी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि कोर्टानं त्या आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इसमें जो 2 नाम आए हैं, नए हमारे एक्यूज्ड हैं. एक जो एक्यूज्ड है उसका भाई है ये. तो उन्होंने ये देखते हुए कि इसके पास ड्राइविंग लाइसेंस नहीं है और ये एक एक्सीडेंट का ही केस है, किसी दूसरे आदमी को सजेस्ट किया कि तुम कहो कि मैं गाड़ी ड्राइव कर रहा था. तो ये उन्होंने एविडेंस को डिस्ट्रैक्ट किया, क्रिमिनल को स्क्रीन करने की कोशिश की है. कोर्ट में आईओ ने 5 दिन की रिमांड मांगी थी जी, जो कि जज साहब ने 4 दिन की अलाउड कर दी है. पुलिस ने कहा कि अभी उनकी इन्वेस्टिगेशन इनकम्प्लीट है और 2 एक्यूज्ड और अभी आए हैं सामने जिनको अभी अरेस्ट करना है, इसलिए उनको 5 दिन की रिमांड चाहिए थी. CDR और CCTV फुटेज अभी उन्होंने प्रिजर्व करके रख ली है. एअर इंडियाच्या विमानामध्ये सहप्रवाशावरती लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रावर कारवाई करण्यात आलेली आहे. तो ज्या कंपनीमध्ये कामाला होता त्या कंपनीनं शंकर मिश्राला कामावरून काढून टाकलाय. शंकर मिश्रा हा वेल्स फार्गो कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट पदावरती कार्यरत होता आणि त्यानं विमानात सहप्रवाशावरती लघुशंका केलेली होती. लघुशंका करणारा शंकर असल्याचं माहिती पडल्यानंतर वेल्स फार्गो कंपनीनं ही कारवाई केली आहे. तर शंकर मिश्रा याच्या वडिलांनी मुलावरील सगळे आरोप फेटाळून लावले. माझा मुलगा आहे, मी तिला खूप ओळखतो कसा आहे. लेडी 72 वर्षीय आहे, आई बरोबर आहे, आई सारखी आहे. असा होऊ शकत नाही. इकडे काहीतरी काही प्रॉब्लेम आहे, काही ब्लॅकमेलिंगचे आहे, इमेज खराब करायचे आहे. तुमचे सगळे आजार बरे करतो, मात्र आधी धर्मांतर करा असं आमिष दाखवत धर्मांतरासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात उघडकीस आला आणि या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. नेमका काय प्रकार आहे पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून. शरीर और रक्त है आशीर्वादित कर प्रार्थना ईश्वरच्या नावामध्ये करतो. काय आमेन. आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना करूया. आमेन. हालेलुया. धन्यवाद ईश्वर बाप्पा, ही वेळ संधी तू दिली म्हणून धन्यवाद देते बाप्पा. एवढ्याचा बाबा घेऊन तुझं बरोबर आणि प्रभू भजन घेण्यासाठी प्रत्येकाला आशीर्वाद. हे दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात, पण हा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडलाय तीर्थक्षेत्र आळंदीत. पीडित उद्धव कांबळेंना धर्मांतरासाठी अक्षरशः वेठीस धरण्यात आलं. प्रभू येशूचं रक्त समजून द्राक्षाचा रस आणि मांसाचे तुकडे देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या सोबत घडलाय. त्यानंतर
पीडित कांबळेंनी आळंदी पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. ख्रिश्चन लोकांचे काय धर्मप्रसारक येतात ते प्रार्थना करायला होतात आणि ते प्रार्थनेमध्ये ते सैतान आले असं लहान लेकराला सध्या म्हणायला होतात आणि ते 2 ठिकाणी त्या दिवशी प्रकार घडला. त्यांच्या तक्रारीनंतर आळंदी पोलिसांकडून 3 जणांविरुद्ध जबरदस्तीनं धर्मांतर करावयास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आळंदी सारख्या प्रख्यात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा प्रकार उघड झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून कसून तपास केला जातोय. याआधी देखील असे अघोरी प्रकार घडले का या दिशेनं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत आणि या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहेत याचा शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषदेनं अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. त्यांना प्रार्थना वगैरे त्यांच्या घरामध्ये म्हणून घेत होते अशा पद्धतीची आमच्याकडे तक्रार आली. त्यावरून आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे की देवदेवतांच्या संदर्भात हे असे उद्गार काढले, त्याच्यामुळे हा आळंदी पोलिसांनी येथे गुन्हा दाखल केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे धर्मांतरण बंदी, लव जिहाद या संदर्भात हजारोंचे मोर्चे निघतात आहेत. तर या धर्मांतरणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा एक कडक कायदा व्हावा व त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत. आळंदीची ही घटना समोर येण्यापूर्वी नगर आणि पालघरमध्ये देखील जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे नुकताच जसा यूपी सरकारकडून धर्मांतर बंदी कायदा करण्यात आला त्याच प्रकारचा कायदा आपल्या राज्यातही लागू करावा अशी मागणी करण्यात येते. त्यामुळे राज्य सरकार यूपीच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या राज्यातही हा कायदा आणतं का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या आंदोलनाला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. सकाळीच पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांसमोर दुचाकींना स्टिकर लावून आंदोलन पुकारलेलं होतं. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीचे स्टिकर लावण्यात आलेले होते आणि या आंदोलनाला आता भाजपनं थेट आंदोलनातूनच प्रत्युत्तर दिलं. यावेळी भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले होते आणि यावेळी राष्ट्रवादी विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. अजितदादांसारख्या शेकडो नेत्यांनी इतिहासाचं असं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी जनता हे सहन करणार नाही. जनता त्यांना माफ करणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या विरोधात सगळे लोक चिडलेले आहेत. लोकांच्या भावना संतप्त आहेत. म्हणून अजितदादांनी या विषयामध्ये आपलं स्टेटमेंट त्वरित मागे घेतलं पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राची या विषयामध्ये त्यांनी माफी मागितली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते, धर्मवीर आहेत आणि आमच्यासाठी धर्मवीर कायम राहणार. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनंतर दुसरा बडा नेता कोण हा प्रश्न आता उपस्थित झालाय. अर्थात हा प्रश्न इतर पक्षातून विचारला गेलेला नाहीये, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मीच नंबर 1 चा नेता असल्याचा दावा छगन भुजबळांनी केलाय. त्यामुळे पक्षात 1 नंबरसाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीत 1 नंबरचा नेता कोण? भुजबळांचा 1 नंबरचा नेता असल्याचा दावा. राष्ट्रवादीत 1 नंबरसाठी रस्सीखेच. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार आणि त्यानंतर पक्षातील 2 नंबरचा नेता कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यात छगन भुजबळांच्या वक्तव्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीत आपणच 1 नंबरचा नेता असल्याचा दावा छगन भुजबळांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांनंतर कोण अशी चर्चा नेहमीच दबक्या आवाजात सुरू असते. आता भुजबळांनी थेट जाहीर वक्तव्य केल्यानं चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीत पवारांचे वारसदार म्हणून अनेक जण दावा करतात. अजित पवार 1 नंबरचे नेते असल्याचा दावा केला जातोय. काही जण सुप्रिया सुळे या देखील 1 नंबरच्या नेत्या असल्याचं सांगतात. जयंत पाटीलही 1 नंबरचे नेते असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. पवारांचे मानसपुत्र म्हणून घेणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचे समर्थकही आव्हाडही 1 नंबरचा नेता असल्याचं सांगतात. तिकडे मराठवाड्यातील राजेश टोपेंचे समर्थकही तेच 1 नंबरचे नेते असल्याचं आवर्जून सांगतात.
तर पुण्यातले दिलीप वळसे पाटील यांच्याही नावाची एक नंबरचा नेता म्हणून चर्चा होते. आता तर भुजबळांनी जाहीरच सांगितलंय तेच एक नंबरचे नेते आहेत. राष्ट्रवादीत पवारांच्या दृष्टीने मीच नंबर 1चा नेता आहे हे छगन भुजबळांचं म्हणणं म्हणजे अजित पवारांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. धर्मवीर विषयातला खुलासा स्वतः जाणते शरद पवारांनी केला, त्यामध्येच अजित पवारांना त्यांनी चपराक दिली. भुजबळांच्या या दाव्यावर भाजपनेही राष्ट्रवादीची फिरकी घेतली आहे. मला वाटतं अजितदादाचे विरोधी पक्षनेते पदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल. एखाद्या वेळी विरोधी पक्षनेते बनण्याची त्या ठिकाणी मनात हे आली असेल, म्हणून पवार साहेबांच्यावर जास्त मार्क वाढले पाहिजे म्हणून सहानुभूती निर्माण करण्याकरता किंवा आपणच नंबर 1 आहोत शरद पवार साहेबांजवळ, आपणच त्या ठिकाणी त्यांची हितचिंतक आहोत असं दाखवण्याकरता काल छगन भुजबळांनी प्रयोग केला. प्रत्येक पक्षात संघटनात्मक मांडणी आहे, तशी राष्ट्रवादीत देखील आहे. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीची संघटनात्मक मांडणी व्यवस्थित असताना इतर सगळेच नेते एक नंबरचा नेता म्हणून दावा करू लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नाशिक. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधली गळती काही केल्या थांबत नाहीये आणि ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या कार्यशैलीमध्ये बदल करावा असं मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केलंय. नीलम गोऱ्हेंच्या या वक्तव्यानं राजकीय अभ्यासकांच्या भुवया उंचावल्यात. शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून अनेक जण ठाकरेंची साथ सोडून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करतायत. ही गळती काही केल्या थांबत नाही आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतील अशी शक्यता आहे. ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षानं कार्यशैली बदलण्याचा सल्ला नीलम गोऱ्हेंनी दिलाय. नीलम गोऱ्हेंना ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यशैलीशी असहमत आहेत का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडापासून शिवसेनेला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाही. मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ आता नाशिक आणि परभणीतही ठाकरेंच्या पक्षात फूट पडली आहे. खरं म्हणजे सरकार स्थापन झालं हे सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आहे. त्यामुळे सरकारवर विश्वास दाखवत आहेत, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर लोक विश्वास दाखवत आहेत. राज्यभरातले लोक या ठिकाणी त्यांचा ओघ लागलेला आहे. शिवसेनेतील बंडाला 6 महिने झालेत, मात्र अद्यापही पक्षातील गळती रोखण्यात उद्धव ठाकरेंना यश येताना दिसत नाही. यावरून ठाकरेंच्या पक्षातील मतभेद समोर आलेत. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी पक्षाला घरचा आहेर दिला. कमीत कमी लोक काय पद्धतीने पक्ष सोडून जातील याच्यासाठी पक्षाकडून प्रयत्न चाललेला आहे. पण तरी आम्ही कुठे कमी पडत असू तर या संदर्भामध्ये मला असं वाटतं की जरूर काही बदल झाले पाहिजे. शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेनेची 2 शक्ल झाली आहेत. या बंडखोरीनंतर दोन्ही पक्षात राजकीय संघर्ष पेटलाय. दोन्ही बाजूनं कार्यकर्त्यांची फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ठाकरेंकडून शिंदेच्या पक्षात जाण्याकडे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा ओढा अधिक आहे. अशातच आता नीलम गोऱ्हेंनी पक्षाला घरचा आहेर दिल्यामुळे शिंदेच्या पक्षाला टीका करण्याची संधी मिळाली. अजून तुम्ही पहा जसं जसं निवडणुका जवळ येतील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, नीलमताई ज्या बोलल्या मला वाटतं की ते सत्य बोलले. आता जे काही आहे मला त्याचं राजकारण करायचं नाही. तर ज्येष्ठ मुंबईचे खासदार आपण पाहिले तर नीलमताईपेक्षाही ते ज्येष्ठ आहेत. त्यांनी 13वा प्रवेश जो घेतला तो लोकांना म्हणजे असं वाटलं की शिवसेनेमध्ये कार्यकर्ता नाराज आहे, नेता नाराज आहे. ठाकरेंच्या पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदेच्या पक्षाकडून केला जातोय. गेल्या 6 महिन्यांपासून दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशातच आता नीलम गोऱ्हेंनी पक्षाला खडेबोल सुनावले आणि त्यामुळे ठाकरेंच्या पक्षात सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटामधल्या संघर्षानं आता पातळी सोडली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरमधील सभेमध्ये शिंदे गटातल्या आमदारांवर टीका केली. मात्र ही टीका करताना त्यांनी बुटानं मारण्याची भाषा वापरली. ठाकरे गटाच्या नेत्यांचा थयथयाट. हे राजकारण की द्वेषाची कीड? टीका करताना बुटाची भाषा. आज वाणी साहेब असते ना तर बुटार घेऊनच मारला असतं. दानवेंना ही भाषा शोभते का? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी चुकीची वक्तव्य करण्याचा जणू वसा घेतलाय. छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबानं वध केल्याचं अत्यंत निषेधार्ह वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं. त्यानंतर दानवेंवर मोठी टीका झाली. मात्र त्यातूनही अंबादास दानवेंनी काहीही धडा घेतला नाही. आता तर शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करताना त्यांनी दिवंगत माजी आमदार RM वाणींचा आधार घेतला. वाणी काय म्हणाले असते असं सांगताना त्यांनी त्यांच्या मनातील विखार व्यक्त केलाय. खरं सांगतो, आज वाणी साहेब असते ना तर बुटार घेऊनच मारला असतं, बाकी काहीच केलं नसतं त्यांनी. बूटच काढतो म्हणले असते ते, बाकी काही शब्द त्यांनी वापरला नसता दुसरा. आणि मला वाटतं हीच लायकी यांची राहिलेली आहे आणि राहणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. RM वाणी यांनी 1999 ते 2014 अशी सलग 3 टर्म वैजापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. दिवंगत माजी आमदार RM वाणी यांच्याच मतदारसंघात सभा असल्यानं त्यांचा उल्लेख होणं स्वाभाविक होतं. मात्र अंबादास दानवेंनी हा उल्लेख करताना राजकीय उपटे काढले. त्यामुळे शिंदे गटानेही अंबादास दानवेंच्या वक्तव्याची परतफेड करताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचा उल्लेख केला. नाही, खरं आहे ना, कारण की ज्यांनी ज्यांनी 2-2 बायका केल्या त्याला बुटालाच मारायला पाहिजे. त्यांना अधिकृत 2 बायका करण्याचा हिंदू धर्मामध्ये आहे का? असेल तर मारू नका. आणि तुम्ही पाहून घ्या, वाचून घ्या. असेल तर जरूर त्यांना मारा. त्यांनी लेखी विधान परिषदेच्या शपथपत्रामध्ये 2 बायका लिहून दिल्या. अंबादास दानवेंनी केलेली टीका आणि त्याला अब्दुल सत्तारांनी दिलेले उत्तर हे काही सभ्य राजकारण नाहीये. मात्र शेवटी जे पेरलं तेच उगवतं, याचा या ठिकाणी प्रत्यय आला. शिवसेनेचे नेते असणाऱ्या अंबादास दानवेंकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे अंबादास दानवेंनी त्यांच्या जबाबदारीचं भान ठेवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र सरकारनं मुंबईमध्ये विश्व मराठी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज संमेलनाला भेट देऊन मराठी भाषा, मराठी माणूस, उद्योग आणि त्यांच्या खात्यामार्फत सुरू असलेल्या कामांबाबत माहिती दिली आणि यावेळी विविध विषयांवरती आपली बिनधास्तपणे मतही मांडली. नेहमीप्रमाणे त्यांनी प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. मालपाणी दिल्याशिवाय अधिकारी फाईलच हलवत नाहीत असं विधान त्यांनी केलं आणि यानंतर सभागृहामध्ये सर्वांनीच टाळ्या वाजवून गडकरींच्या या वक्तव्याला दाद दिली. विशेष म्हणजे हे बोलत असताना मंचावरती उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते. दुर्भाग्य आहे की ज्यांना 1 तारखेला पगार मिळतो त्यांना टाइमचं महत्व नाही आहे. म्हणजे मी मनीषा करता नाही म्हणत, कारण त्या सिस्टममध्ये इतका वेळ लागतो. त्यावेळेस सगळे लायसन्सेस, क्लिअरन्सेस इतक्या दिवसात मिळाले पाहिजे, नाही तर डीम टू बी सँक्शन. हे सगळ्या ठिकाणी नियम करून टाका. प्रत्येक माणूस त्रास देतो आणि त्याला कंटाळून जातात लोक. बोलत नाही आपल्यासमोर स्पष्ट, मंत्री वगैरे असल्यामुळे. आणि मालपाणी दिल्याशिवाय कोणी फाईलच नाही हलवत. मुंबईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. निमित्त होतं एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं. कार्यक्रमामध्ये संबोधित करत असताना संबंधित ब्रँडच्या नावाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे. प्रत्येक गोष्टी आधी राज किंवा नंतर राज असतो याचा संदर्भ देत राज ठाकरेंनी माझं घर बघण्यापूर्वी जर आधी सांगितलं असतं तर मी माझ्या घराचं नाव राजभवन ठेवलं असतं असं मिश्किल भाष्य केलं. राज ठाकरेंनी केलेल्या या मिश्किल वक्तव्यामुळे एकच हशा पिकला. पाहूयात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.
मगाशी त्यांनी प्राजक्त राज नाव का ठेवलं हे त्यांनी मगाशी सांगितलं. प्रत्येक गोष्टीच्या आधी राज असतो किंवा नंतर राज असतो. माझं घर बघायच्या आधी सांगितलं असतं मी राजभवन तरी घेतलं असतं. राजकीय नेते वेळ वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हेलिकॉप्टरचा वापर करताना दिसतात. तसाच काहीसा प्रकार एका कीर्तनकाराच्या बाबतीत घडलाय. कीर्तनाला पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून सांगलीमध्ये कीर्तनकारासाठी थेट हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली. पाहूयात याच संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट. सांगलीतल्या रामकथेनंतर कीर्तनकार समाधान महाराजांना 2 तासांच्या आत पुण्यातील वाघोलीत पोहोचायचं होतं. मात्र कारनं वाघोलीत पोहोचायला तब्बल 5.5 तास लागणार होते. त्यामुळे आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेत हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिलं. हेलिकॉप्टरमुळे कीर्तनकार समाधान महाराज शर्मांना अवघ्या 55 मिनिटात वाघोलीत कीर्तनासाठी पोहोचणं शक्य झालं. या सांगलीच्या कथेतून तिथपर्यंत पोहोचणं मला शक्य नसल्याच्या कारणानं मी त्यांना ही तारीख मी देऊ शकत नाही असं म्हणलो होतो. परंतु शांताराम बापूंनी तुमची सुविधा मी करतो म्हणून त्यांनी हेलिकॉप्टरची सुविधा केली आणि मला हेलिकॉप्टर तिथून पाठवून वाघोलीपर्यंत कीर्तनाला नेलं. हेलिकॉप्टर प्रवासासाठीची सर्व परवानगी आधीच घेण्यात आली होती. त्यामुळे हेलिकॉप्टरला वेळेत उड्डाण करणं शक्य झालं. साधारणतः पुण्याहून सांगलीला यायला 45 मिनिटं लागतात हेलिकॉप्टरला. आणि ते हेलिकॉप्टर होतं संजय घोडावत यांचं. आणि रितसर कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस आणि या ठिकाणी पोलिसाची परमिशन घेऊन त्या ठिकाणी ते हेलिकॉप्टर या ठिकाणी आलेलं होतं. राज्यभरात कीर्तनकारांच्या कीर्तनांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. गावांपासून ते शहरांपर्यंत कीर्तनाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढतीये. परिणामी कीर्तनकारांना वेगवेगळ्या शहरात प्रवास करावा लागतोय आणि मोठा पल्ला गाठताना हेलिकॉप्टरची कीर्तनकारांना चांगलीच मदत होतीये. एकंदरीतच भागवत धर्माची ही पताका आकाशात झेपावतानाचं हे चित्र मनाला सुखावणार आहे. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सोलापुरामध्ये अन्न औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईनं महाराष्ट्र केसरी डोपिंगच्या विळख्यामध्ये अडकली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. मेफेनटर्माइन या औषधांची अवैधपणे विक्री केल्यानं माळशिरस तालुक्यातील 3 औषध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांचे परवानेही रद्द करण्यात आलेत. याच कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण याच मेफेनटर्माइन औषधांची पैलवानांना विक्री करण्यात आल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्र केसरी अवघ्या काही दिवसांवरती असताना झालेली ही कारवाई त्यामुळे कुस्तीतील डोपिंगची कीड महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचली की काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी या संदर्भात चौकशीची मागणी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर ह्या इंजेक्शनची विक्री अनेक मेडिकल्स वितरित करतायत. आमच्याच तालुक्यात, आमच्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ही विक्री निदर्शनासाठी. असंच जर चालत असेल तर प्रत्येक जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि देशात किती प्रमाणावर ही विक्री होत असतील आणि किती मुलांचं आयुष्य वाटोळं होत असेल. म्हणून मी शासनाकडे मागणी केलेली आहे की या इंजेक्शनवर मोठ्या प्रमाणावर ती चौकशी झाली पाहिजे. जगभरामधील व्हॉट्सॲप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता इंटरनेट शिवाय व्हॉट्सॲप वापरता येणार आहे. हे ऐकायला थोडं मजेशीर वाटत असलं तरी देखील हे खरं आहे. कारण आतापर्यंत तुम्हाला व्हॉट्सॲप वापरण्यासाठी इंटरनेटची गरज होती. मात्र आता तुमच्या फोनमध्ये किंवा परिसरात इंटरनेट नसेल तरी तुम्ही व्हॉट्सॲप वापरू शकणार आहात.
नवीन वर्षाच्या निमित्तानं व्हॉट्सॲपनं जगातील युजर्ससाठी हे गिफ्ट दिलेलं आहे. व्हॉट्सॲपनं एक भन्नाट फीचर आणलं. युजर्ससाठी प्रॉक्सी सपोर्ट सुरू करत असल्याची माहिती व्हॉट्सॲपनं दिली आहे. या प्रॉक्सी नेटवर्कमुळे युजर्सनं इंटरनेट नसतानाही व्हॉट्सॲप चॅटिंग त्यांना करता येणं शक्य होणार आहे. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामधील रामदेगी जंगलातला एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. यात सीएम नावाचा भला थोरला वाघ आपली शिकार खातोय. चंद्रपूर जिल्ह्यामधील रामदेगीचे जंगल समृद्ध जंगल म्हणून परिचित आहे आणि या भागातील निमडेला भागामध्ये सफारी दरम्यान पर्यटकांना सीएमनं दर्शन दिलं. सोबतच त्यानं नुकतीच शिकार केलेली असताना सीएम वाघ त्या भोवताल फिरत होता. एरवी शिकार झाल्यानंतर वाघ आपली शिकार ओढून अन्यत्र नेण्याचा प्रयत्न करतो. मात्र सीएम वाघ पर्यटक पुढे असतानाही आपली शिकार धीटपणे खाताना नजरेस पडला.